Let's start our new point, anticoagulant drug interaction. Firstly, tell me the definition of the anticoagulant. Anyone? Definition of the anticoagulant, roll number 40. The drug which are used in coagulation, blood clotting process. Okay, roll number 40. Are you there? Roll number 40. 40 present आहेत का? ओके, त्यांना रिप्लाय देत नाही, मी त्यांना लेक्चर मधून रिमूव्ह करते. रोल नंबर 40 हुमेरा शेख, आर यू देअर? सगळ्यांना आवाज येतोय ना माझा? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, त्यांनाच फक्त आवाज येत नाही दिसतोय, सो त्यांना कशाला विनाकारण लेक्चर मध्ये ठेवायचं? नेक्स्ट, रोल नंबर 39 प्रेझेंट आहात? Yes, ma'am. Tell me the definition of the anticoagulant. क्युमॅरिनचा रोल काय आहे? एनीवन ऐकलंय का क्युमॅरिन? काय आहे क्युमॅरिन? आपण अँटीकोयागुलंट देतो म्हणजे तो क्युमॅरिनला डिस्प्लेस करणारा आहे. मग क्युमॅरिन कसला एजंट असणार आहे? थिनिंग एजंट असणार आहे का थिकनिंग एजंट असणार आहे? कसला असणार आहे क्युमॅरिन? तो ब्लडला काय करत असणार आहे क्युमॅरिन? थिन करत असणार आहे का? येस ऑर नो? इट इज अ पॉवरफुल ब्लड थिनिंग एजंट. क्युमॅरिन हे एक पॉवरफुल ब्लड थिनिंग एजंट आहे. ओके, म्हणजे आपण काय करणार आहोत, जर क्युमॅरिन जर घेतला, ओके सॉरी, जर आपण क्लोरामफेनिकॉल घेतला तर क्लोरामफेनिकॉल काय काय करतो, अँटीकोयागुलंट ऍक्टिव्हिटी वाढवतो. म्हणजे काय करणार आहे, ब्लड कोयागुलेट होऊ देणार नाही, त्याची ऍक्टिव्हिटी ती वाढवतो. मग क्युमॅरिनची ऍक्टिव्हिटी काय आहे की ब्लड थिनिंग करतो तो. ओके, अपोजिट अँटीकोयागुलंट एजंटच्या अपोजिट ऍक्शन. मग त्याची जर ऍक्शन वाढवली अँटीकोयागुलंटची तर क्युमॅरिनचा रोल तो प्ले करतो त्याच्या अपोजिट, तो त्याला इनिबिट करतो. इनिबिशन ऑफ क्युमॅरिन मेटाबॉलिझम इन लिव्हर अँड इम्पेअर्ड ऍब्सॉर्प्शन ऑफ विटॅमिन के फ्रॉम द गट. आता विटॅमिन के पण काय म्हणून ऍक्ट होतो तुम्हाला माहित असेल, आपण बघितलंय विटॅमिन्स मध्ये आपण फर्स्ट इयरला Anticoagulant. अँटीकोयागुलंट म्हणून ऍक्ट होतो. तो इम्पेअर्ड ऍब्सॉर्प्शन ऑफ विटॅमिन के फ्रॉम द ड्रग. सो यूज अँड अल्टरनेटिव्ह अँटीबायोटिक तुम्हाला प्रिपेअर करायला सांगितले आहे. त्यामुळे अँटीकोयागुलंट प्लस पेनिसिलिन. पेनिसिलिनची पण कॅटेगरी कोणती येईल? Antibiotic. अँटीबायोटिक. पेनिसिलिन पण काय करणार आहे, antagonize the anticoagulant effect of the heparin. So be aware of this combination. Antagonize म्हणल्यावर आपण काय म्हणतो, ड्रग काय करतो, त्याचा इफेक्ट स्टॉप करतो. ओके, याच्यामध्ये पेनिसिलिन काय करतो, antagonize the anticoagulant effect of heparin. So be aware of this combination. Then anticoagulant plus neomycin, streptomycin, tetracycline, sulfonamide. Firstly, tell me the category of the neomycin, streptomycin. antibiotic. Antibiotic आहेत का? A to Z, neomycin, streptomycin, tetracycline. टेट्रासायक्लिनची कॅटेगरी कोणती आहे ती हो? मला तर नाही माहिती. अँटीबायोटिकच. बरोबर. आणि सल्फोनामाइड?
सांगा, मला नाही माहित. तुम्हाला कोलॉजी झाला आहे, मला नाही माहित कोलॉजी बदल काही. सल्फोनामाइडची कॅटेगरी आय थिंक अँटीबायोटिकच येत असेल की नाही? अँटीबायोटिक आहे मॅम. म्हणजे हे चारही ड्रग आपण जे आतापर्यंत क्लोरॉमफेनिकॉल पण अँटीबायोटिक बघितला, पेनिसिलिन पण सॉरी पेनिसिलिन पण आपण अँटीबायोटिक बघितला. Then anticoagulant plus another one antibiotic agent like neomycin, streptomycin, tetracycline, sulfonamide. हे जे ड्रग जर आपण घेतले तर काय इफेक्ट दिसणार? These drugs potentiate the anticoagulant effect by reducing the amount of vitamin K synthesized by intestinal flora. So sulfonamide also displaces the coumarin from the protein binding site and thus potentiate the anticoagulant effect. सेम अबो ड्रग सारखं त्यांचे ऍक्शन दाखवतात की हे ड्रग काय करतात, जे काही विटॅमिन के सिंथेसिस होतं इंटेस्टाइनल फ्लोरामध्ये त्याचा अमाऊंट पण ते रिड्यूस करतात आणि अँटीकोॲग्युलंट इफेक्ट पोटेन्शिएट करतो. आणि सल्फोनामाइड काय करतो, क्युमॅरिनला प्रोटीन बाइंडिंग साइट पासून डिस्प्लेस करतो. कारण क्युमॅरिनचा रोल असतो की थिनिंग एजंट म्हणून ते ऍक्ट होतो, ब्लड थिनिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. त्याला जर डिस्प्लेस केलं तर अँटीकोॲग्युलंट इफेक्ट ऑलरेडी पोटेन्शिएट होणारच. Okay, thus potentiate the anticoagulant effect. So these antibiotics should be given with caution to patient on an oral antibiotic therapy. Okay, up to this, any queries, all of you? No, ma'am. No, ma'am. Okay, 5 drugs combination पाहिलं आपण. अँटीकोॲग्युलंट मध्ये फर्स्टली फक्त आपण एनाल्जेसिक पाहिलं. अनाल्जेसिक मध्ये काय सांगितलेलं आपण ह्याच्या अगोदर पण पाहिलं होतं की अनाल्जेसिक आणि ऍस्पिरिन जर घेतला तर ऍस्पिरिन अँटीकोॲग्युलंटची इफेक्ट पोटेन्शिएट करतो. हेच बघितलेलं ना, क्युमॅरिनला त्याच्या बाइंडिंग साइट पासून डिस्प्लेस करतो. बरोबर आहे का? Am I right? Yes, ma'am. Okay, Yes, next ma'am. आपण anticoagulant plus antacid because of the antacid alkaline environment which causes the ionization of the drug. Next combination we'll see the anticoagulant plus chloramphenicol. Okay, chloramphenicol काय करणार आहे, enhance the action of anticoagulant by the inhibition of the coumarin from binding site and impair the metabolism of the vitamin K. Next antibiotic is a anticoagulant plus which antibiotic? Penicillin. Penicillin. पेनिसिलिन काय करतो, अँटागोनाइज करतो मे बी, राईट? पेनिसिलिन antagonize the effect of the heparin. So be aware of this combination. Then next आपण anticoagulants plus 4 antibiotic पाहिलेले. Which antibiotic for? First one is a neomycin. Neomycin. Then अजून एक mycin drug होता, streptomycin. Then mostly tetracycline, Sulfonamide. त्याच्यामध्ये पण तुम्हाला तेच सांगितलेलं की ते काय करतात, जे काही विटॅमिन के सिंथेसाइज होतं इंटेस्टाइनल फ्लोरा म्हणून ते रिड्यूस करतात. प्लस सल्फोनामाइड काय करणार आहे, क्युमॅरिनला त्याच्या बाइंडिंग साइट पासून डिस्प्लेस करणार आहे. अँटीकोॲग्युलंट इफेक्ट काय होणार आहे, पोटेन्शिएट होणार आहे. हे आपण 5 ड्रग इंटरॅक्शन बघितले. Remaining 3 in the anticoagulant are antidepressant, diuretic and liquid paraffin. Okay. अँटीकोॲग्युलंट प्लस अँटीडिप्रेसंट मध्ये तुम्हाला सांगितलं की तो पण अँटीकोॲग्युलंट इफेक्ट काय करतो, पोटेन्शिएट करतो आणि त्याच्यामुळे ब्लिडिंग होतं, हिमरेज होतं. सो अवॉइड दिस कॉम्बिनेशन. देन अँटीकोॲग्युलंट प्लस डायुरेटिक. इन द डायुरेटिक आपण अँटीकोॲग्युलंट प्लस डायुरेटिक बघितलेलं आठवतंय का सगळ्यांना? डायुरेटिक मध्ये पाहिलं होतं का अँटीकोॲग्युलंट प्लस डायुरेटिक? यस ऑर नो? इथॅक्रॅनिक ऍसिड लास्टला पाहिलं होतं. इथॅक्रॅनिक ऍसिड ओटोटॉक्सिक म्हणून ऍक्ट होतो म्हणून मी सांगितलेलं. ओटोटॉक्सिक म्हणजे काय सांगितलेलं तुम्हाला? द ड्रग इथॅक्रॅनिक ऍसिड डिस्प्लेस द वॉरफारिन फ्रॉम प्लाझ्मा बाइंडिंग साइट. आता फर्स्टली मला सांगा, वॉरफारिन काय करतो, रोल ऑफ वॉरफारिन? झाला आहे का ड्रग कोलॉजीला? Yes, ma'am. Yes, ma'am. सांगा ना मग, झाला आहे तर काय यूज आहे वॉरफारिन? अँटीकोॲग्युलंटच ड्रग आहे ना? Yes, ma'am. Yes, ma'am.
Yes, ma'am. वॉरफारिन. मग इथॅग्रॅनिक ऍसिड काय करणार आहे? वॉरफारिन काय करतो? ब्लड क्लॉट प्रिव्हेंट करतो. आणि इथॅग्रॅनिक ऍसिड काय करणार आहे? डायुरेटिक आहे इथॅग्रॅनिक ऍसिड. आणि अँटीकोॲग्युलंट आपण वॉरफारिन घेतला. म्हणजे वॉरफारिन प्लस इथॅग्रॅनिक ऍसिड दिलं तर इथॅग्रॅनिक ऍसिड काय करणार आहे? वॉरफारिनला प्लाझ्मा सोबत बाइंडच होऊ देणार नाही. तर मला सांगा अँटीकोॲग्युलंट इफेक्ट दिसून येईल का तुम्हाला? जर वॉरफारिन बाइंडच नाही झाला तर अँटीकोॲग्युलंट ma'am. इफेक्ट दिसतो. No, ma'am. रिडक्शन इन dose of anticoagulant is necessary. Acid displace the warfarin from binding site. नेक्स्ट आपण बघणार आहोत अँटीकोॲग्युलंट प्लस लिक्विड पॅराफिन. दॅट इट इज laxative drug. Laxative drug means the drug which are used in the treatment of Constipation. constipation. Okay. Then next in that anticoagulant plus drug सांगितला liquid paraffin. Liquid paraffin used as a laxative decrease the intestinal absorption of lipid soluble material like a vitamin K and thus enhance the oral anticoagulant effect. मग लिक्विड पॅराफिन काय करतो? विटॅमिन के का आपला जो सिक्रेट होतो राईट, मग त्याचं काय करतो? डिक्रीज द इंटेस्टाइनल ऍब्सॉर्प्शन लिपिड सोल्युबल मटेरियल लाईक विटॅमिन के. त्याच्यामुळं ओरल जर अँटीकोॲग्युलंट तुम्ही घेतलं तर त्याचा इफेक्ट इनहान्स होणार आहे. So alternative laxative should be recommended when your prolonged use is necessary. त्यामुळे तुम्हाला कधी laxative रिकमेंडेड केले जातात कारण त्याचा जर आपल्याला इफेक्ट एखाद्या अँटीकोॲग्युलंटचा इन्हान्स करायचा असेल तर ते रिकमेंड करतात किंवा प्रोलॉंग यूज इज नेसेसरी असं पण तुम्हाला सांगितलं आहे. अँटीकोॲग्युलंट प्लस लॅक्झेटिव्ह काही साइड इफेक्ट पण तुम्हाला सांगितले नाहीत. दिस कॉम्बिनेशन इज युजफुल. इथे तुमचा अँटीकोॲग्युलंटचे ड्रग इंटरॅक्शन कम्प्लीट होतात. सगळ्यांना समजतंय बट लक्षात नाही राहणार, त्यामुळे ड्रग सारखे सारखे लुकआउट करा की कोणते ड्रग घेतल्यानंतर काय होतं. नेक्स्ट आपण बघणार आहोत हायपोग्लायसेमिक ड्रग इंटरॅक्शन. The hypoglycemic. So tell me the definition of the hypoglycemic. Decrease sugar level. Decrease sugar level. ओके, म्हणजे आपण आता अँटीबायोटिक एजंट घेणार आहोत प्लस अल्कोहोल. तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की अल्कोहोल प्लस अँटी डायबेटिक. जर तुम्ही डायबेटिस ट्रीटमेंट असेल तर अल्कोहोल घ्यायचं नाही. ऐकलं आहे का? Yes, ma'am. म्हणजे हे तर तुम्हाला ड्रग इंटरॅक्शन माहितच असणार आहे तुमच्यामध्ये. ओके, की अँटीबायोटिक प्लस अल्कोहोल अवॉइड करायचं. पण का अवॉइड करायचं तर यांनी सांगितलंय की दिस इज अ रिस्क ऑफ सिव्हिअर हायपोग्लायसेमिया ड्यू टू हायपोग्लायसेमिक इफेक्ट ऑफ अल्कोहोल. अवॉइड द यूज ऑफ सल्फोनिल युरिया इन अल्कोहोल. सो जर तुम्ही अँटीबायोटिक एजंट घेता बघा, तो काय करणार आहे? हायपोग्लायसेमिक इफेक्ट दाखवणार आहे. घेतला तर तो काय करणार आहे? हायपोग्लायसेमिक इफेक्ट इन्क्रीज होणार आणि सिव्हिअर हायपोग्लायसेमिक कॉम्बिनेशन जेव्हा यूज ऑफ सल्फोनिल युरिया इन अल्कोहोल. Then insulin and oral hypoglycemic agent plus aspirin. Aspirin काय करतो? Displace the tolbutamide and chlorpropamide from plasma binding site. The insulin requirement of a diabetes can be reduced by aspirin. आता मला सांगा, टोलबिटामाइड आणि क्लोरप्रोपामाइड ओरल हायपोग्लायसेमिक एजंट आहेत का? Yes or no? All of you. Tolbutamide and chlorpropamide, these are the oral hypoglycemic agent. Yes or no? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. The role of oral hypoglycemic agent is कॉलेजला झाला आहे का ओरल हायपोग्लायसेमिक एजंट? Yes, ma'am.
Yes. Yes, ma'am. रोल काय आहे? जी काही इन्सुलिन पाहिजे असेल सिक्रेशन वाढवतं ओरल हायपोग्लायसेमिक एजंट. हायपोग्लायसेमिक आपण बघतोय. ओरल हायपोग्लायसेमिक एजंटचं काय आहे रोल? Decrease sugar level. शुगर लेवल डिक्रीज कधी होते हो? इन्सुलिन सिक्रेशन झालं तर होते का? Yes, ma'am. इनक्रीज Yes, होते. ma'am. फर्स्टली मला सांगा, ओके नेक्स्ट ड्रग अँटी डायबेटिक एजंट प्लस anticoagulant. Tricomerol increase the half life of a tolbutamide in a diabetes. ओके फर्स्टली आता मला सांगा हाफ लाईफ ऑफ ड्रग मीन्स हाफ लाईफ ऑफ अ ड्रग डायकोमोरल आणि अँटीकोएग्युलंट हा जो ड्रग आहे तो टोलब्युटामाइडची हाफ लाईफ काय करतो? इन्क्रीज करतो. म्हणजे हाफ लाईफ म्हणजे काय होणार आहे? आपण जेव्हा ड्रग घेतो घेतलेल्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन निम्म होण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे. Okay, the time it takes the amount of a drug, an active substance in the water to reach the half. Okay. हाफ लाईफ वाढवली तर ड्रगचं ऍब्सॉर्प्शन कमी होईल का जास्त होईल? जास्त होणार. हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am.
हॅलो हॅलो Yes, ma'am. ऑडिबल टू ऑल Yes, ऑफ यू? yes, Yes, ma'am. ma'am. Okay. अँटी डायबेटिक एजंट प्लस अँटीकोॲग्युलंट आपण बघत होतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की डायकोमुरल इन्क्रीज द हाफ लाईफ ऑफ अ टोलबिटामाइड इन अ डायबिटीज. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की टोलबिटामाइडची हाफ लाईफ इन्क्रीज करतो डायको. म्हणजे काय होणार आहे? फर्स्टली हाफ लाईफ म्हणजे तुम्ही काय सांगितलं मला? कोलॉजी मध्ये झाले ना, तुम्ही मला सांगा काय आहे हाफ लाईफ म्हणजे? हाफ लाईफ ऑफ द ड्रग 50% थेरापेटिक इफेक्ट 50% थेरापेटिक इफेक्ट. आणि तो जर आपण इफेक्ट वाढवला म्हणजे जेवढा आपल्या बॉडीमध्ये ऍक्टिव्ह सबस्टन्स ड्रगचा ऍब्सॉर्ब होणार आहे म्हणजे 50% रिड्यूस होणार आहे. आणि तो जर इफेक्ट वाढवला म्हणजे हाफ लाईफ जर इन्क्रीज झाली तर ड्रगचं ऍब्सॉर्प्शन म्हणजे ड्रगचा इफेक्ट कसा होणार आहे? जास्त होणार आहे का कमी होणार आहे? इन्क्रीज इन्क्रीज होणार, जास्त होणार आहे. जास्त होणार आहे. मग आपण डोस काय केला पाहिजे? रिडक्शन केला पाहिजे का? जर डायकोमोरल टोलबिटामाइडचा हाफ लाईफ इन्क्रीज करत असेल, आपल्याला जेवढा पाहिजे त्याच्यापेक्षा जर मग जास्त इफेक्ट दिसून येईल. सो डोस आपण काय करणार? कमी करणार. कमी करणार. कमी करणार. त्यामुळे तुम्हाला सिग्निफिकन्स मध्ये त्यांनी काय सांगितलं आहे? रिडक्शन ऑफ डोस. रिडक्शन ऑफ डोस. सल्फोनिलयुरिया कसं कॅटेगरी माहितच आहे सगळ्यांना. कोणती आहे ती? आपण अँटीकोॲग्युलंट बघतो, सॉरी अँटीबायोटिक म्हणतो. हा ओरल हायपोग्लायसेमिक. ओरल हायपोग्लायसेमिक एजंट. त्यामुळे मग आपण ह्याचा डोस काय करणार आहे? रिडक्शन इन अ डोस ऑफ सल्फोनिलयुरिया. कारण मी जर आहे असं सल्फोनिलयुरियाचा डोस दिला तर एक तर डायकोमोरल त्यांची हाफ लाईफ वाढवणार आणि डोस तुम्हाला जास्त ऍब्सॉर्ब जास्त इफेक्ट दिसेल. ओके, म्हणजे हायपोग्लायसेमिया सिव्हिअर हायपोग्लायसेमिया होईल. सो रिडक्शन इन अ डोस ऑफ सल्फोनिलयुरिया इज अ डिझायरेबल. ऑल ऑफ यू गॉट इट? Yes, ma'am. Yes, ma'am. येस मॅम. नेक्स्ट आहे टोलबिटामाइड प्लस क्लोरामफेनिकॉल. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे क्लोरामफेनिकॉल increase the half life of a tolbutamide 3 times. So alternative antibiotic should be prescribed. तो पण रोल तोच करतो. क्लोरामफेनिकॉल काय करतो? हाफ लाईफ वाढवतो 3 times. So alternative antibiotic should be prescribed करायचे तुम्ही. कारण जर कंटिन्यू दिले तर हाफ लाईफ इन्क्रीज होते. देन अँटी डायबेटिक एजंट प्लस सल्फोनामाइड. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे hypoglycemic action of a tolbutamide is enhanced with a sulfisocyanol. The half-life and serum level of a tolbutamide are also increased. Sulfafinazole inhibit the carboxylation of a tolbutamide. So combination causes hypoglycemia. Its dose of a sulfonylurea may have to reduce. तुम्ही अँटीबायोटिक एजंट प्लस सल्फोनामाइड देतात. सल्फोनामाइडची कॅटेगरी कोणती आहे? हॅलो, सल्फोनामाइडची कॅटेगरी कोणती आहे? झाला आहे तुम्हाला कोलॉजीला. आपण मगाशी तर पाहिलं अँटीबायोटिक. Antibiotic. अँटीबायोटिक म्हणजे मी अँटी डायबेटिक प्लस अँटीबायोटिक देते. तर आता काय होणार आहे? हायपोग्लायसेमिक ऍक्शन ऑफ अ टोलबिटामाइड इज एन्हान्स्ड विथ सल्फिसोझॅक्सोल. म्हणजे हा काय आहे? आपण तर सल्फोनामाइड बघतो. सल्फिसोझॅक्सोल काय आहे? Antibiotic. अँटीबायोटिक आहे. म्हणजे आपण जर सल्फोनामाइड सल्फेज घेतोय तर जी काही टोलबिटामाइडची ऍक्शन आहे हायपोग्लायसेमिक ऍक्शन तो वाढवतो त्याची. सो द हाफ लाईफ अँड सिरम लेवल ऑफ टोलबिटामाइड ऑलरेडी इन्क्रीज होणार. कारण जर त्याचा ऍक्शन जर इन्हान्स झाली तर इकडे हाफ लाईफ पण वाढलेली असणार आहे आणि सिरम लेवल पण टोलबिटामाइडची इन्क्रीज झालेली असणार आहे. देन सल्फोफिनाझोल मध्ये सांगितलंय की टोलबिटामाइडचं कार्बॉक्सिकल तो ड्रग काय करणार आहे की इनहिबिट करतो त्याचं कार्बॉक्सिलेशन.
त्या सगळ्यामुळे काय होणार आहे, टोल बिटामेटची ऍक्शन वाढणार आहे, इन्हान्स होणार आहे, हाफ लाईफ इन्क्रीज होणार आहे आणि त्याच्यामुळे सिव्हिअर हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. So dose of sulfonylurea may be reduced. त्यामुळे जो काही तुमचा अँटी डायबेटिक एजंट आहे किंवा ओरल हायपोग्लायसेमिक एजंट आहे सल्फोनिल्युरिया, त्याचा डोस तुम्ही काय करायचा, रिड्यूस्ड करायचा. समजलं? Yes or no? येस मॅम. Yes, ma'am. Okay. एवढे लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया. अँटी डायबेटिक प्लस अँटी इन्फ्लामेटरी. Okay, today's lecture